पाठ 24वा कापणी विषय मराठी स्वाध्याय वर्ग 5वा. एका वाक्यात उत्तरे लिहा. कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? उत्तर: कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते. पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे काय उभे राहते? उत्तर: पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे दाण्याची मापणी उभी राहते. पिके कापणीच्या वेळी शेती कशी दिसते? उत्तर: पिके कापणीच्या वेळी शेती पिवळे पिवळे दिसते. कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे? उत्तर: पीक पक्व झाली आहे आणि आता कापणीची वेळ आली आहे, म्हणून हिम्मत धरा असे कवयित्री म्हणत आहे. कवयित्रीने विड्याला धार लावून ठेवायला का सांगितले आहे? उत्तर: पिके कापणीची वेळ आली आहे, म्हणून कवयित्रीने विड्याला धार लावून ठेवायला सांगितले आहे. प्रश्न: खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. आता कापणीला तयार व्हा व विड्यांना धार लावून ठेवा. उत्तर: शेत पिवे धमक आली कापणी कापणी. आता धरा रे हिम्मत ये ठेवा पाजवुनी. हातातली गोपण खाली ठेवा व हातात विडे घ्या. उत्तर: पीक पिवये आली कापणी कापणी. हातामधी धरा इये खाले ठेवा रे गोपणी. कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे. उत्तर: काप काप माझ्या इया आली कापणी कापणी. थाप लागली पिकाची आली कापणी कापणी. पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा. उत्तर: नंबर 1. गोपण खाली ठेवून विडे हातात धरणे. नंबर 2. पिकाची कापणी करणे. नंबर 3. खडे तयार करणे. नंबर 4. मळणी करणे. नंबर 5. उपनणी करणे. तंत्रज्ञानात बदल होत असल्याने शेतीच्या कामामध्ये कसे कसे बदल होत गेले याची माहिती मिळवा व लिहा. कामे: शेताला पाणी देणे. पूर्वीची स्थिती: बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी मोटेने उपसणे, काढणे, शेताला पाटाने पाणी देणे. सध्याची स्थिती: बोरला मोटर लावून पाणी उपसणे, तुषार सिंचन, ठिबक सिंचन करणे. डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे. काहीतरी शुभ घडणार असेल तर असे म्हणतात असा समज अनेक समाजात रूढ आहे. तुमचे आजी आजोबा, आई बाबा, शेजारी, आपापसाचे लोक यांच्याकडून अशा समजुतींची माहिती घ्या. त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या. त्यामधील वैज्ञानिक कारणे शोधा. उत्तर: उचकी. उचकी येण्यामागे अशी समजूत आहे की कोणी आठवण केली की उचकी येते. परंतु यामागचे वैज्ञानिक कारण असे आहे की शरीरातील पाणी कमी झाल्याने उचकी येते. ही कविता तुम्हाला आवडली का? या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा.
उत्तर, ही कविता आम्हाला खूप आवडली. कवितेच्या ओळी. शेत पिवय धमक, आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, इये ठेवा पाजवूनी. इया म्हणजे विळा. बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत व ऐवजी ई आणि ड ऐवजी यचा उपयोग करतात. कवितेत आलेले असे शब्द लिहा. उत्तर, नंबर 1 डोयाची, नंबर 2 पिवये, नंबर 3 इये, नंबर 4 खये. खालील शब्द वाचा व त्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ, शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना. पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते. उत्तर, पंकज, सरोज आणि कमळ. सौदामिनीने आकाशात वीज कडाडताना पाहिली. उत्तर, सौदामिनी, वीज. रजनी, यामिनी या निशाच्या घरी रात्री गेल्या. उत्तर, रजनी, यामिनी, निशा, रात्र. संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते. उत्तर, संग्राम, समर, युद्ध. सुमन, कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली. उत्तर, सुमन, कुमुद, कुसुम, फुले. रवी, भास्कर, आदित्य, सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात. उत्तर, रवी, भास्कर, आदित्य, सविता, भानू, सूर्य. प्रश्न वाचा, लक्षात ठेवा. कवितेत आलेल्या खालील शब्द त्या शब्दापुढे दाखवल्याप्रमाणे नेहमी लिहितात. उत्तर, कापणी, कापणी. पापणी, पापणी. मापणी, मापणी. गोफणी, गोफणी. झापणी, झापणी. रगडणी, रगडणी. चोपणी, चोपणी. कंसात काही क्रियापद दिली आहेत, त्यांची योग्य रूप तयार करून खालील वाक्यातील रिकाम्या जागी लिहा. राधाने टाळ्या, रिकामी जागा वाजवणे. उत्तर, राधाने टाळ्या वाजवल्या. शिक्षकांनी मुलांचे अभिनंदन, रिकामी जागा कंसामध्ये करणे. उत्तर, शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले. चंदूने झाडाला पाणी, रिकामी जागा कंसात घालणे. उत्तर, चंदूने झाडाला पाणी घातले. आईने नीताला प्रश्न, रिकामी जागा विचारले. उत्तर, आईने नीताला प्रश्न विचारला. मंदा गाणी छान, रिकामी जागा म्हणते. उत्तर, मंदा गाणी छान म्हणते. कंसातील सूचनेनुसार वाक्य बदलून पुन्हा लिहा. आकाशात ढग येताच मोर नाचू लागला. कंसामध्ये आहे मोरऐवजी मुले हा शब्द घ्या. उत्तर, आकाशात ढग येताच मुले नाचू लागली. साप दिसताच तो घाबरला. कंसामध्ये तो ऐवजी त्या शब्द घ्या. उत्तर, साप दिसताच त्या घाबरल्या.